अजब रमा राघवची जोडी। नीट ऐक, हायवेच्या चौकात एक रस्ता त्र्यंबकला जातो। ओके गिरीश, काय चाललंय? असं मांडी ठोकून काय बसलायस? आता पाहुणे यायची वेळ झाली ना। अगं तेच निघाले का घरून, तेच चेक करतोय। हा ओके 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 राजू, ए राजू, सगळी तयारी झाली आहे ना? हो। मला आयत्यावेळी काही प्रॉब्लेम नकोय, ओके? आणि मी तुला म्हटलं होतं तिकडे फुलं ठेव ना ताजी, बागेतून जा फुलं ठेव, आणि तिकडे कुशन्स ठेवायचे। किती वेळा एकच गोष्ट सांगू रे मी तुला? लावण्या आता काही बदलायच्या भानगडीत प्लीज पडू नकोस। कोणत्याही क्षणी येतील ते। बाकीच्या व्यवस्थेचं सगळं झालंय का ते आधी बघ। तेच मी हरुषी, मी तुला क्रॉकरी काढून ठेवायला सांगितली होती, काढलीस का? परफेक्ट परफेक्ट। ए गिरीश, ऐक ना, आता ते आले आणि त्यांना आपली रमा पसंत पडली तर नाही, आपली रमा पसंत पडणारच। तर हे सगळं फिक्स झालं की आपण लग्नाची तारीख सुद्धा आजच ठरवून टाकूया, ओके? एक मिनिट आधी त्यांना घरी तर येऊ दे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिच्यासाठी हे सगळं चाललंय ती उत्सव मूर्ती तयार झाली का ते तरी पहा जाऊन। जा, तिला तयार करताय काय तुम्ही? अरे इथली सगळी तयारी झाल्यानंतर मी तिच्याकडे जाणारच होते। आधी जा, तिला तयार करा। जा जा जा। आणि हे बघ पवित्रा, तू जा लावण्या बरोबर। तिचं नाही ऐकलं निदान तुझं तरी ऐकेल ती। हा जा जा आता। बाबा 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 लवकर उठा। तुम्हाला कधी कशी काय झोप लागू शकते? लवकर। काय झालं? कोण आहे? काय झालं? भूकंप झालाय, वादळ आले, वादळ। ते त्सुनामी का काय म्हणतात ना, ते आलंय म्हटलं तरी चालेल हो बाबा। अगं काय झालंय ते तर कळू दे ना। हा जरा कुठे डुलकी लागली ना की तू येऊन टपकतेस। आता मी जे काही सांगते ना ते ऐकलं तर तुमची झोप कायमची उडेल। बाबा, अहो तो राघव या गुळाच्या ढेपेला भेटायला निघालाय। राघव? राघव रावांवरनं आता डायरेक्ट राघव? बरं ठीक आहे। बरं, गुळाची ढेप म्हणजे कोण? रमा ना? हा जाऊ दे। अगं मग भेटू दे त्यांना, काय बिघडलं त्यामध्ये? बाबा हे असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये? अगं तू आधी शांत हो बघू। बाबा शांत हो, बस इथे। हे बघ, इतकं घर डोक्यावर घेण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये। अहो ते अगं रमा आणि राघव एकमेकांना भेटतायत ना, भेटू दे। हे बघ, आपण त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही अशा भ्रमात आहेत ना ते। राहू दे त्यांना त्यांच्या भ्रमात। जेव्हा गजानन रावांचं पाऊल या घराला लागेल ना तेव्हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा असा फटकन फुटेल। हो का? आणि तोच भोपळा जर आपल्या डोक्यात फटकन फुटला म्हणजे? बाबा, अहो त्या दोघांनी भेटून जर परस्पर काही निर्णय घेतला ना तर आपल्या हातात काहीच राहणार नाहीये। तुम्ही असं काही होणार नाहीये, काही घोळ होणार नाहीये। बघ, मी गजानन रावांना अशी काही पट्टी पढवलीये ना की रमा आणि राघव एकमेकांना एकदा काय 56 वेळा भेटले ना तरी काही फरक पडणार नाही। हा, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही सांग बघू? बाबा, तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण त्या दोघांवर अजिबात नाही हो। बाबा तुम्ही जाऊ दे, इथे तुमच्याशी बोलत बसण्यापेक्षा ना ते दोघं तिथे काय करतायत हे मी स्वतः जाऊनच बघते। तुम्ही झोपा झोपा। ए अश्विनी, अगं ऐक तू। अरे देवा, ही पोरगी म्हणजे ना, ऐक तो। बाबा दाराला कडी लावली, बाहेर कोणी आहे का? कडी? प्लीज दार उघडा। कशाला? बाबा थांब, तू थांब, दार बंद आहे बाहेरून। बाबा अगं थांब, कोण आहे? ताई। हे बेबी, हिअर वी। काय झालं? तू अजून तयार नाहीयेस? पाहुणे येतील आता कधी?
पोरीचा चेहरा पार उतरून गेलाय. लावण्यात येणार नाही तरी निदान गिरीशना तरी तिच्या मनातलं कळायला हवं होतं. रमा, काय विचारतेय मी? तयार कधी होणार आहेस? लावण्याताई, अहो आपली रमा मुळातच इतकी देखणी आहे की तिला फार काही तयारी करायची गरज नाही वाटत मला. Oh yes, you are absolutely right. My baby is truly beautiful. But still, येणारे पाहुणे मिडल क्लास पुरोहित नाहीयेत ना, की त्यांच्या समोर कोणी कसंही आलं तरी चालेल. After all, they are high society people. So, darling, you have to look good and beautiful, okay? मम्मा प्लीज प्लीज स्टॉप इट. ते पाहुणे दुपारी येणार आहेत ना, मग मी दुपारी रेडी होईन. ओके, मला आता मनाची तयारी करायला थोडा वेळ हवा. देशील? What? But come again? काय म्हणाली? मनाची तयारी? What's this? मनाची तयारी and all? Oh, come on. इतके महिने तुझ्या मनाची तयारी झाली नाही, आता 2 तासात ती कशी काय होणार आहे? मम्मा इनफ प्लीज. रमा, मला असं वाटतं या गोष्टीचा ना तू प्रॅक्टिकली विचार करायला हवास. या लग्नामुळे स्टेटस बदलणार आहे तुझं. युल बी अ बिग शॉट. ह्याचा विचार केलास ना तर तुझ्या पुढचे सगळे प्रॉब्लेम्स असे सुटतील. ओके ओके डार्लिंग. सिरियसली सिरियसली मम्मा, कांट बिलीव्ह दिस. प्लीज स्टॉप इट. अगं माझं राघववर प्रेम आहे आणि खरं प्रेम आहे माझं त्याच्यावर. जो माणूस आपला फायदा बघून लग्न करतो ना त्याला प्रेम नाही सेटलमेंट म्हणतात. ओ ओके, पण डार्लिंग तू विसरलीस बहुधा की मी तुझी ममा आहे आणि तू तुझ्या ममाला गोष्टी शिकवणार आहेस का आता? नाही ग, नाही, मी तुला शिकवत नाही, मी तुला फॅक्ट सांगते. And I know that की तू माझी ममा आहेस, पण म्हणून मी तुझ्यासारखी नाही ना वागू शकत. Just forget all this, okay? तू मला सांगा ना काय ड्रेस. मम्मा इनफ, बस झालं. मी कोणाचं काही ऐकणार नाही. Just go from here. Leave. Oh, darling, come on, just relax, baby. Leave. जातीये. But darling, एक गोष्ट लक्षात ठेव. You have to look beautiful, okay? After all, हा परांजपेंच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. पवित्रा, चल आपण निघूया. आपल्याला खाली खूप तयारी करायची ना. चल चल चल, ती होईल तयार. कम ऑन, गेट रेडी फास्ट बेबी. सगळ्यांना परांजपेंच्या प्रेस्टिजचं पडलंय. कोणीच माझा विचार का नाही करत आहे? You're right, मम. तू म्हणालीस तसं मला प्रॅक्टिकली विचार करायलाच हवा. इतक्या वेळ डॅडवरच्या प्रेमामुळे मी गप्प राहिले, सगळं काही ऐकून घेतलं. जर का माझा विचार करत नसेल तर मलाच माझा विचार करून डिसिजन घ्यायला हवा. कारण प्रेम तर अनकंडिशनल असतं, जसं माझ्या राघवचं माझ्यावर, आईंचं, आजींचं, तसंच आता मलाही करावं लागणार आहे. आणि त्यासाठी मला स्वतःचा थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे.